नमस्कार. एक्सलन्स MPSC या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण समाज सुधारक या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. समाज सुधारक, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी ह्या एक्झामसाठी विचारणारे जे काही 5-7 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये अर्धे प्रश्न तरी ह्याच टॉपिकवर असतात, समाज सुधारकांवरती. समाज सुधारक कोणाला म्हणायचे? समाज सुधारक बिघडलेल्या समाजाला, मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणणं, नैतिक अनैतिक, चांगलं वाईट किंवा फ्युचरमध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत हे दाखवून त्या मार्गावर आणणं, हे काम करणाऱ्या लोकांना समाज सुधारक म्हणायचं. जसं की शिक्षण प्रसार, भारतीयांमध्ये आधी इंग्रजी शिक्षणाला विरोध केला जायचा आणि पारंपरिक शिक्षण आपलं तसंच पारंपरिक शिक्षण दिलं जायचं. तसंच भारतीयांमध्ये फक्त जो वरिष्ठ वर्ग आहे त्याच लोकांना शिक्षणाची परवानगी होती. शूद्र, दलित वगैरे ह्या लोकांना तसंच महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती आपल्या समाजामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी करणारे लोक ह्यांच्यापासून, विकृत मानसिकतेपासून आपल्या समाजाला योग्य मार्गावर आणणाऱ्या लोकांना समाज सुधारक म्हणायचं. यामध्ये आपण आज पहिल्यांदा जो पहिला व्यक्ती घेतोय समाज सुधारकमध्ये, याबद्दल मला थोडंसं मनामध्ये डाऊट होता किंवा आणखी संभ्रम आहे, यांना क्रांतिकारकांमध्ये घ्यायचं की समाज सुधारकांमध्ये घ्यायचं. पण तरी समाज सुधारणेमध्ये सुद्धा यांचं खूप मोलाचं योगदान आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत जे व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे लहुजी वस्ताद. वीर लहुजी वस्ताद किंवा लहुजी साळवे कोण आहेत हे? ह्यांना समाज सुधारकांमध्ये आपण ह्यांना घेतलंय, पण यांना क्रांतिगुरू, आद्य क्रांतिगुरू म्हटलं जातं. का तर जेवढे पण क्रांतिकारक झालेत 1857 नंतरचे, त्या सर्वांचे गुरु हे लहुजी वस्ताद आहेत. लहुजी वस्ताद कुठे झाला यांचा जन्म, काय पार्श्वभूमी आहे? चला तर आपण या लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टींना सुरुवात करायचं का सुरू करायचं? केजरीवालांनी सांगितलं करायचं तरच आपण सुरू करू, नाहीतर नाही. करायचं का? अरविंदजी सांगा. तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर. ठीक आहे, चला करा सुरू. करूया आपण सुरुवात. लहुजी साळवे यांचा जन्म झालाय 14 नोव्हेंबर 1794 मध्ये. जन्म कुठं झाला तर तुम्हाला माहिती आहे, एक सह्याद्रीची रांग आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदरचा किल्ला आहे आणि या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे पेठ. पेठ नावाचं गाव, नारायणगावच्या जवळ असणारं हे पेठ नावाचं पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. या ठिकाणी यांचा जन्म झाला. या लहुजींचे वडील आहेत राघोजी. त्यांच्या पित्याचं नाव राघोजी आणि आईचं नाव होतं विठाबाई. हे जे वडील आहेत त्यांचे राघोजी, हे राघोजी पेशव्यांच्या सैन्यामध्ये शिकारखान्याचे प्रमुख होते. तसंच सैन्यामध्ये 1817-18 मध्ये जे युद्ध सुरू झालं होतं, तिसरं आणि शेवटचं इंग्रज मराठा युद्ध, या तिसऱ्या आणि शेवटच्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पराक्रम गाजवला. ह्या बाप लेखांनी दोघांनी पण इंग्रजांच्या विरोधात लढले आणि याच युद्धामध्ये या लहुजींचे वडील राघोजी साळवे यांची प्रेताची विटंबना वगैरे इंग्रज सैनिकांनी केली होती. म्हणजेच काय तर या युद्धामध्ये यांना वीरमरण आलं होतं राघोजी साळवे यांना, आणि त्यांच्या मरणानंतर त्यांच्या प्रेताची विटंबना केली होती, शवाची, त्या मृतदेहाची. आणि मग या गोष्टीचा लहुजींवर लहानपणापासूनच प्रभाव पडला. पुढं मग त्यांनी इंग्रजांच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच खूप भयंकर द्वेष होता, चीड होती. आणि त्याच वेळेस त्यांनी म्हणजे या युद्धानंतरच शपथ घेतली होती, जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी. यानंतर पुढं मग त्यांच्या वडिलांची समाधी त्यांनी, म्हणजेच राघोजी साळवे यांची समाधी वाकडेवाडी या ठिकाणी, जुना मुंबई पुणे हायवे, पुणे शहरामधून जाणारा, तर या जुना मुंबई पुणे हायवेमध्ये वाकडेवाडी आहे. तर वाकडेवाडीमध्ये या राघोजी साळवे यांची समाधी आहे. राघोजी साळवे कोण आहेत तर लहुजी वस्ताद यांचे गुरु. बरे, थोडक्यात त्यांच्या आडनावांचा वगैरे इतिहास. त्यांचं खरं जे आडनाव होतं आधी ते लहू साळवे किंवा लहुजी साळवे, त्यांच्या पूर्वजांचं. त्यांना, या साळवेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी राऊत किंवा राऊत ही पदवी दिली होती. त्यामुळं राऊत हे आडनाव लावलं जातं. राऊत पदवी कोणी दिली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी दिली होती आणि पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये यांना नेमलं होतं.
पुढं मग जात वगैरे, मित्रांनो मला कुठल्याच जातीचा उल्लेख करायला कधीही आवडत नाही, किंवा जात हा शब्दच, सगळेच आपण सारखे आहोत, समान आहोत. पण काही समाजसुधारक असतात जसं की किंवा उठाव वगैरे, रामोशांचा उठाव वगैरे असं वर्णन पुस्तकांमध्ये आहे, परीक्षांमध्ये विचारलं गेलंय आणि हे कदाचित कधी विचारू शकतात. त्यामुळे जातीचा काही ठिकाणी नाईलाजास्तव उल्लेख करावा लागतो. सगळेच लहुजी वीर, लहुजी वस्ताद आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात आधीपासून, नंतर APJ अब्दुल कलाम असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, महर्षी कर्वे असतील, गोपाळ गणेश आगरकर आहेत. हे सगळेचे सगळे लोक, मी या मानसिकतेचा आहे की सगळे माझे आहेत आणि ह्या सर्वांचे विचार आपल्याला फॉलो करायचे. त्यामुळे ह्यांच्यामध्ये भेदभाव कधीही करत नाही आपण. तुम्हीही करू नये, कुणीच करू नये. फक्त परीक्षांमध्ये काही ठिकाणी जातीचा उल्लेख आढळतो, त्यामुळं जाती संदर्भात त्यांच्या बोलावं लागतं. तर लहुजी वस्ताद हे मातंग समाजाचे म्हणजे मांग जातीचे होते. त्यांचं मूळ आडनाव साळवे होतं. साळव्यांचं पदवी दिली गेली, राऊत किंवा राऊत, शिवरायांनी दिलेली पदवी त्यांच्या पूर्वजांना, आणि अशा प्रकारे मग राऊत हे आडनाव सुद्धा दिलावं लागले. सध्या लहुजी साळवे किंवा लहुजी राऊत किंवा जास्त ठिकाणी लहुजी वस्ताद याच नावानं फक्त हे ओळखले जातात. क्रांतीसूर्य तसंच आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद असं यांना म्हटलं जातं. यानंतर पुढचे मुद्दे, ह्यांनी ज्यावेळी शपथ घेतली की देशासाठी जगेन, देशासाठी मरेन, आणि त्यांनी मनामध्ये आणखी एक शपथ घेतलेली की ह्या देशातून इंग्रजांना हाकलायचं, आणि हे शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्नशील होते. प्रयत्न म्हणजे स्वतः युद्धामध्ये वगैरे कुठल्या भाग घेतलेला नाहीये, पण ज्या वेळेस ज्या क्रांतिकारकांनी, वासुदेव बळवंत फडके असतील, उमाजी नाईक असतील किंवा 1857चा उठाव असेल, या सर्वांना ह्यांनी मदत केलेली आहे. आणि मदत कशी केली तर त्यांना एक सैन्य दल निर्माण करायचं म्हणू शकता, किंवा असं एक वीरशूर लोकांचं एक दल निर्माण करायचं. त्यांना भारतीयांमध्ये शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण द्यायचं होतं. त्यासाठी मग त्यांनी पुण्यातील गंजपेठ या परिसरामध्ये एक तालीम सुरू केली होती 1822 मध्ये. गंजपेठेमध्ये 1818ला पहिलं इंग्रज मराठी युद्ध, तिसरं इंग्रज मराठी युद्ध संपलंय. दुसऱ्या बाजीराव जो आहे त्याला ब्रिटोरला पाठवलंय, म्हणजे पुण्यातून पेशवाई गेली. पूर्ण इंग्रजांचा प्रभाव आहे पुणे शहरावरती, महाराष्ट्रावर, बॉम्बे प्रांतावर. या कालावधीमध्ये यांनी 1822 मध्ये पुण्यातील गंजपेठ परिसरामध्ये तालीम सुरू केली, आणि त्यानंतर मग तिथून पुढंच ते वस्ताद किंवा लहुजी वस्ताद या नावानं जास्त प्रसिद्ध झाले, ओळखले जाऊ लागले. पुढील कालावधीमध्ये लहुजी वस्तादांना काय काय म्हटलं जातं कधी विचारलंच तर क्रांतीसूर्य पण म्हटलं जातं, त्यानंतर आद्य क्रांतिगुरूही म्हटलं जातं. लहुजी वस्तादांकडे मग या तालमीमध्ये, त्यांच्या ह्या आखाड्यामध्ये काय काय शिकवलं जायचं आणि कोण कोण आले होते यांच्याकडं, तर यांच्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमाजी नाईकांपासून ते पाक आज आधुनिक कालावधीपर्यंत म्हणजे चाफेकर बंधूंपर्यंत अनेक लोक त्यांच्या आखाड्यामध्ये यायचे. त्यामध्ये मग ठराविक लोक आहेत, त्याच्यामध्ये उमाजी नाईक आहेत. त्यानंतर आपण ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतो वासुदेव बळवंत फडके आहेत, महात्मा फुले आहेत. सामाजिक क्रांती केली महात्मा फुलेंनी, शस्त्रांची क्रांती नाही केली तरी सामाजिक क्रांती सुद्धा महात्मा फुलेंनी केली. आणि महात्मा फुले हे स्वतः वस्ताद, लहुजी वस्ताद यांना आपले गुरु मानायचे. यानंतर लोकमान्य टिळक यायचे यांच्या आखाड्यामध्ये, सदाशिवराव गोवंडे जे की महात्मा फुलेंचे मित्र होते ते यायचे, आगरकर, लोकमान्य टिळकांचे मित्र आगरकर आणि टिळक, गोपाळ गणेश आगरकर, उमाजी नाईक, त्यानंतर आणखी चाफेकर बंधू आहेत. तर हे सर्व लोक लहुजी वस्ताद यांच्या आखाड्यामध्ये यायचे, तिथं शिक्षण घ्यायचे, प्रशिक्षण घ्यायचे. काय शिकवायचे लहुजी वस्ताद, तर हे शिकवायचे कुस्ती, दांडपट्टा, घोडसवारी, त्यानंतर दोरीवर चढणं वगैरे, आणि तोफांचं वगैरे प्रशिक्षण, गोळी वगैरे करणं, बंदूकबाज किंवा गोळी फायरिंग करणं, हे असले जे असायचं, तोफा वगैरे आणि बंदुका हे जंगलामध्ये नेऊन कुठेतरी प्रशिक्षण द्यायचे. या तालमीमध्ये देत नव्हते ह्या गोष्टी. पुढं 1848 मध्ये ज्यावेळेस महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये महिलांसाठी, मुलींसाठी एक पहिली शाळा सुरू केली होती. शाळा तर सुरू केली महात्मा फुलेंनी, पण त्या शाळेमध्ये मुलीच येत नव्हत्या. मग या शाळेमध्ये पहिली विद्यार्थिनी कोण होती, तर या लहुजी वस्ताद यांची पुतणी, कोणाला म्हणायचं पुतणी, भावाची मुलगी पुतणी. तर हे पुतणी, लहुजी वस्ताद यांची पुतणी
मुक्ता साळवे हिला 5-6 वर्षाच्या लहान मुलीला हाताला धरून शाळेमध्ये घेऊन सोडलेले हेच लहुजी वस्ताद आहेत. म्हणजेच थोडक्यात काय म्हणता येईल तर मातंग समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणारे पहिले समाजसुधारक कोण असतील तर ते आहेत लहुजी वस्ताद. पुढं ह्याच ज्या मुक्ता साळवे आहेत, महात्मा फुलेंच्या शाळेमधली पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांनी 1855 मध्ये एक निबंध लिहिला होता. खूप फेमस होता, खूप गाजला होता हा निबंध. कुठं लिहिला होता तर एक ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र होतं, ख्रिस्ती मिशनऱ्यांचं वृत्तपत्र आहे ज्ञानोदय. अहमदनगरमधून प्रकाशित व्हायचं. ज्ञानोदयचा प्रमुख जो आहे तो हेनरी व्हॅलेंटाईन हा त्याचा संपादक होता. हेनरी व्हॅलेंटाईनने हे सुरू केलं होतं वृत्तपत्र. उद्देश काय होता? ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणं. हेनरी व्हॅलेंटाईन त्याच्या वृत्तपत्रामध्ये, त्या ज्ञानोदयमध्ये मुक्ता साळवेंनी एक निबंध लिहिला होता. त्या निबंधाचं नाव आहे महार मांग यांच्या दुःखाविषयी. महार मांग यांच्या दुःखाविषयी निबंध लिहिला होता. कोण लिहिला होता? मुक्ता साळवेंनी. यानंतर पुढं आताच हा एक पॉईंट कव्हर केला आपण की मातंग समाजातील पहिले शिक्षण प्रसारक कोण आहेत तर लहुजी वस्ताद आहेत. पुढचा मुद्दा, त्यांनी ज्यावेळेस पुणे शहरामध्ये किंवा पुण्यामध्ये जाती प्रथेची बंधनं अत्यंत कडक होती, खूप एकदम तीव्र ह्याच्यामध्ये ह्या प्रथा पाळल्या जायच्या, त्यावेळेस लहुजी वस्तादांनी आपल्या तालमीजवळच, आपल्या आखाड्याजवळच एक विहीर खोदली होती. आणि ही विहीर त्यावेळेसच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला, मातंग असतील, महार असतील, आणखी इतर काही जाती असतील, या सर्वांसाठी ती विहीर त्यांच्यासाठी खोदली होती यांनी स्वखर्चानं वगैरे, आणि त्यांच्यासाठीच खुली पण ठेवली होती. तर अशा प्रकारचे हे समाज सुधारक सुद्धा तुम्ही ज्यांना म्हणू शकता, त्यानंतर क्रांतिकारकांचे गुरु पण म्हणू शकता, तर हे लहुजी वस्ताद किंवा लहुजी साळवे आहेत. यानंतर पुढे जेव्हा महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये, शाळा तर सुरू केली होती 1848ला, पहिली महिला शिक्षिका नव्हती कोण. मग पहिली महिला शिक्षिका कोण होती तर सावित्रीबाई होत्या पहिल्या महिला शिक्षिका. आणि या सावित्रीबाईंना घरातून विरोध व्हायचा. त्याचप्रमाणे बाहेरचे तर लोक विरोध करणारच, आणि हे बाहेरचे विरोध करणाऱ्यांमध्ये त्यावेळेचे सनातनी लोक हातामध्ये शेणाचे गोळे, दगड घेऊन यांच्यावर, या ज्यावेळेस शाळेला शिकवायला जायच्या, घरातून निघायच्या, त्यावेळेस त्यांच्यावर हल्ले करायचे, दगड मारणे, शेणाचे गोळे मारणे. तर त्यांच्या सावित्रीबाईंच्या संरक्षणासाठी या लहुजींनी रानोजी नावाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती. आपल्या तालमीतील आखाड्यातील एक त्यांचा मल्ल, एक पैलवान रानोजीला पाठवलं होतं की ह्या, आणि 3-4 लोक, आणखी 4-5 लोकांना एकूण या सावित्रीबाईंच्या संरक्षणाच्या जबाबदारीसाठी त्यांच्यावर दिली होती, त्यांना पाठवत असत. पुढं आणि सावित्रीबाई सुद्धा त्यांना वडिलांसारखं मानायच्या, बाबा म्हणून हाक पण मारायच्या. सावित्रीबाई लहुजींना किंवा लहुजी वस्तादांना बाबा म्हणून आवाज द्यायच्या, हाक मारायच्या. आणि लहुजी वस्तादांना महात्मा फुले सुद्धा आपले गुरु मानायचे. आणि हे ह्याच्यावरून पुढं सिद्ध होतं बघा. 16 नोव्हेंबर 1852ला मिस्टर कॅन्डी या ब्रिटिशांच्या व्यक्तीच्या हस्ते महात्मा फुलेंचा एक सत्कार झाला होता. आणि या सत्कारावेळी लहुजी वस्तादांना सुद्धा बोलवलं होतं, हजर होते. लहुजी वस्तादांना खूप अभिमान वाटायचा, आपला जो शिष्य आहे आपल्याकडे शिकायचा, तो आज एवढे मोठे उंची गाठतोय, त्याचे सत्कार होत आहेत, त्याचं एवढं नाव लौकिक होत आहे, त्यांना खूप भारी वाटायचं, मस्त वाटायचं. 1857चा उठाव झाला होता. त्या उठावामध्ये लहुजींनी कानपूर, झाशी, अवध या भागामध्ये आपल्या तालमीमध्ये तयार केलेले काही कार्यकर्ते, योद्धे उठावात सहभागी होण्यासाठी पाठवले होते. अशा प्रकारे मग या सूर्याचा अस्त झालाय 17 फेब्रुवारी 1881 रोजी. त्यांचं पुण्यामध्येच निधन झालंय. त्यांच्या निधनाचं जे स्थळ आहे ते पुण्यामधील संगमवाडी परिसर आहे. संगमवाडी या ठिकाणी लहुजी वस्ताद यांचं निधन झालंय. यानंतर पुढचे समाजसुधारक पाहूयात आपण. त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर शेठ, आणि त्यांना नाना असं म्हटलं जायचं. नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ या दोन वेगळ्या व्यक्ती नाही आहेत, दोन एकच व्यक्ती आहे. जगन्नाथ म्हणजेच नाना, आणि नाना म्हणजेच जगन्नाथ. गंगाधर म्हणजे शक्तिमान, शक्तिमान म्हणजेच गंगाधर. या ठिकाणी यांचा बघा जन्म आहे 10 फेब्रुवारी 1803ला नाना शंकर शेठ यांचा जन्म झालाय. कुठं झाला जन्म?
मुंबईमध्ये जन्म झाला त्यांचा, जन्म ठिकाण आहे मुंबई. आणि हे मूळचे कुठले होते, बऱ्याचदा परीक्षेत असं विचारला जातो प्रश्न, अमुक अमुक समाजसुधारक आहेत, त्यांचं मूळ गाव कुठलं होतं, मूळ ठिकाण कुठलं होतं. तर यांचे पूर्वज मूळचे कोकणातलेच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावचे, ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड या गावचे. मग ते शंकर शेठ त्यांचे वडील, त्यांनी नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी एकदम सुरुवातीच्या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये जे लोक कोकणातून मुंबईला स्थलांतरित झाली होती त्यामधील मग काही लोकांमध्ये हे शंकर शेठ सुद्धा स्थलांतरित झाले होते. आणि हे नाना शंकर शेठ जे आहेत त्यांचं मूळ आडनाव आधीचं आहे मुरकुटे. मुरबाड यांचं मूळ गाव आहे, मूळ आडनाव आहे मुरकुटे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मुरबाड काय आहे मूळ गाव आणि मुरकुटे काय आहे तर मूळ आडनाव. मग हे शेठ कसं पडलं तुम्ही म्हणाल, मुरकुटे आडनाव आहे तर शेठ काय प्रकार. हे दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबातील होते नाना शंकर शेठ. आणि असं म्हणतात, काही ठिकाणी उल्लेख आढळतो की ह्या ब्राह्मणांना श्रेष्ठ म्हटलं जायचं, श्रेष्ठ. त्या श्रेष्ठचं पुढं जाऊन अपभ्रंश झाला आणि श्रेष्ठपासून शेठ तयार झालं, तर हे अशा प्रकारे शेठ जगन्नाथ शंकर शेठ असं त्यांचं नाव बनलं. यांच्या कालावधीमध्ये यांना खूप चांगल्या काही पदव्या वगैरे दिल्या जातात, काही म्हटलं जातं. का तर त्यांचं तेवढं कार्य आहे, सामाजिक कार्य आहे. त्यांनी स्वतःची संपत्ती, खूप संपत्ती यांनी स्वतःची दान केलेली आहे. आणि काही ज्या शैक्षणिक संस्था आहेत, दवाखाने आहेत मुंबईमध्ये, ते सर्व दवाखाने असतील, काही बागा असतील, स्मशानभूमी असतील, निर्माण करण्यामध्ये या जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच नानांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्या गोष्टी आपण बघूया क्रमानं. सुरुवात करूया. 1822 मध्ये यांनी मुंबईमध्ये मुंबईची शाळा आणि पाठ्यपुस्तक मंडळी, त्यालाच आपण मराठी इंग्लिशमध्ये नाव होतं दुसरं बदललेलं, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. कधी 1822 मध्ये मुंबईची शाळा आणि पाठ्यपुस्तक मंडळी आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आता हे पहिलं नाही लक्षात राहिलं तर चालेल नाव तुमच्या, पण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली, कधी केली? कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. कधी केली? 1822 मध्ये केलेली आहे, जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतर पुढं ज्यावेळेस बघा पूर्ण भारतामध्ये सतीबंदीच्या कायद्यासाठी प्रयत्न चालू होते, मग ते बंगाल प्रांत, मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांत हे त्यावेळेचे 3 प्रमुख प्रांत होते. या 3 प्रांतांमध्ये राजा राममोहन रॉय हे बंगाल प्रांतामधून प्रयत्न करायचे, तर महाराष्ट्रामधून किंवा मुंबई प्रांतामधून हेच नाना शंकर शेठ म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ हे प्रयत्नशील होते. आणि मद्रास प्रांतामधून अय्यर होते. तर या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि ह्यांनी 1822 पासूनच सह्यांची वगैरे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सह्या वगैरे पाठवली, त्यांनी पत्र पाठवलं होतं सह्या करून त्याच्यावरती. तर ह्या सगळ्या उपक्रमामध्ये नाना शंकर शेठ सुद्धा आघाडीवर होते. त्यांनी सुद्धा सतीबंदीच्या कायद्यासाठी प्रयत्न केला होता. सतीबंदीचा कायदा वारंवार प्रश्न विचारला जातो याच्यावरती, कधी केला होता, कोणी केला होता? विल्यम बेंटिंगने हा कायदा केलेला होता 1829 मध्ये बंगाल प्रांतासाठी आणि 1830 मध्ये हाच कायदा पूर्ण भारतभर, मुंबईसह पूर्ण भारतभर लागू झाला होता. 1830 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. वन लाईन मुद्दा आहे, असाच लक्षात पण ठेवायचा. 1830 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली होती तर नाना शंकर शेठ यांनी 1830 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. याच्यानंतर पुढं 1834 मध्ये एल्फिस्टन महाविद्यालय किंवा एल्फिस्टन कॉलेज आहे मुंबईमध्ये, ह्या कॉलेजची स्थापना केली होती. एल्फिस्टन महाविद्यालयाची म्हणा किंवा एल्फिस्टन कॉलेजची स्थापना कोणी केली होती तर जगन्नाथ शंकर शेठ, नाना शंकर शेठ हे त्याच्यामध्ये सहभागी होते. सुरुवातीला एल्फिस्टन हायस्कूल होतं 1824च्या दरम्यान, त्याचं रूपांतर परत एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये झालं होतं. आणि मग हे अशा प्रकारचे एल्फिस्टन महाविद्यालय. यानंतर पुढचा पॉईंट, 1843 मध्ये त्यांनी भारतामध्ये मुंबई मध्ये रेल्वे यावी यासाठी प्रयत्न करत होते. आणि या प्रयत्नांमध्येच मग त्यांनी त्यांच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होते, ज्यांचं नाव आहे जमशेदजी जिजीभाई. तर या जमशेदजी जिजीभाईंबरोबर मिळून नाना शंकर शेठ यांनी 1843 मध्ये ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली होती. ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनी कोणीच केली होती स्थापना तर जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ यांनी. यानंतर पुढं 1853 मध्ये
भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाली होती, प्रवासी रेल्वे, भारतातली पहिली प्रवासी रेल्वे कधी सुरू झाली होती? 16 एप्रिल 1853ला मुंबईमध्ये बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली होती. आता हे पाठ झालं असेल, खूप वेळा पाहिलं आहे आपण. डलहौसीमध्ये पाहिलं, 1857च्या उठावाच्या आधी पाहिलं होतं. बोरीबंदर ते ठाणे, बोरीबंदरला आजचं नाव CSMT म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. इथून ठाणेपर्यंत 34 किलोमीटर अंतर, 21 मैल अंतर ही रेल्वे धावली होती. आणि ह्याच्यामध्ये प्रमुख 400 पाहुणे होते. पहिले इंग्रजांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या 400 पैकी नाना शंकर शेठ नावाची व्यक्ती सुद्धा एक पाहुणे होते आपले. त्यानंतर पुढं म्हणजे इंग्रजांच्या दृष्टीनं पाहुणे. पुढचा जो पॉईंट आहे तो मुंबईमध्ये 1845ला ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. याच नावाने ग्रँट मेडिकल कॉलेज. त्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता, वाटा होता, ग्रँट मेडिकल कॉलेज. त्यानंतर मुंबईमध्ये 1845 याच वर्षी आणखी एक संघटना स्थापन झाली. त्या संघटनेचं नाव आहे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती. याच्यामध्ये कोण कोण होतं तर मग दादाभाई नौरोजी होते, भाऊदाजी लाड होते आणि V.ना. मंडलिक यांचा समावेश होता. 1845 स्टुडंट्स लिटररी सोसायटी किंवा स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी महत्त्वाची संघटना आहे, लक्षात ठेवायची. कोण कोण होते याच्यामध्ये? दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड आणि नानाशंकर शेठ. यानंतर पुढं 1845लाच पुढची एक घटना आहे. त्या घटनेचं नाव काय आहे तर मुंबईमध्ये किंवा भारतीय लोकांच्या भागीदारीने, म्हणजे इथल्या ऐतदेशीय म्हणता तुम्ही, म्हणू शकतो आपण. ऐतदेशीय हा शब्द आहे स्थानिक लोकांसाठी. ऐतदेशीय लोकांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटीचा पाया, वाफेवर चालणारी बोट, तिचा पाया घालणारी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी या कंपनीची स्थापना 1845 याच दादाभाई नौरोजींनी केलेली. त्यानंतर पुढे जे रुग्णालय मुंबईमध्ये जे आहेत, जे लोक मुंबईमध्ये आहेत त्यांना जे रुग्णालयाचं फुल फॉर्म माहिती आहे का? काय जे रुग्णालय? जे रुग्णालय जमशेदजी जीजीभाई रुग्णालय आहे. जमशेदजी जीजीभाई. तर 1845 हे सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. 1845ला 3-4 महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात. त्यामध्ये मग पहिली गोष्ट ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना आहे. त्यानंतर स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी आहे. त्यानंतर वाफेवर चालणारी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी आहे. आणि शेवटी मग जे रुग्णालय. जे लोक मुंबईमधून बघतायत ते लोकांनी, त्या लोकांनी जे म्हणजे कुठलं रुग्णालय तर जमशेदजी जीजीभाई रुग्णालय. आपल्याला आजकाल होतं काय, CSMT सर्वांना माहिती आहे किंवा CST, पण ते CSTचा फुल फॉर्म कधी बोलू वाटत नाही. CSMT एवढं कोण म्हणायचं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा जमशेदजी जीजीभाई. आपण विसरून जातो मग त्याचा मूळ रूप काय आहे तेच. त्यानंतर पुढं 1848 ज्यावेळेस पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती, त्याच वर्षी मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा याच जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ यांनी सुरू केली. पुढं महत्त्वाची घटना आहे ही 1848 मधल्याच दोन्ही घटना आहेत. मुलींसाठी बॉम्बे प्रांतातली 2 1848 स्थापन झालेल्या शाळा. पहिली त्यातली 1848 मुलींसाठी 2 शाळा. पहिली आहे पुण्यामध्ये. पुण्यातली कोणी केली आणि मुंबईची कोणी केली? पुण्यातले आहेत महात्मा फुले आणि मुंबईला नाना म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ. यानंतर पुढं 1851 संस्कृतचे शिक्षण सर्वांना खुले व्हावे म्हणून पुणा संस्कृत महाविद्यालय, पुणा म्हणजे पुण्यामध्ये, पुणा संस्कृत महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे. पुणा संस्कृत महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये सहभाग. पुणा हा एकच शब्द आहे, पुन्हा नाही येतो आणि इकडे होय नाही तर व्हावे असं घ्या. नेक्स्ट टाइम PPT मध्ये आपण सुधारणा करू, ज्या काही करेक्शन आहे ते करून घेऊ. यानंतर पुढं
26 ऑगस्ट 1852 या दिवशी महाराष्ट्रातील किंवा भारतातील पहिली राजकीय संघटना असं जिला आपण म्हणतो त्या संघटनेचं म्हणजेच बॉम्बे असोसिएशन या नावाच्या संघटनेची स्थापना झाली. बॉम्बे असोसिएशन. काही ठिकाणी म्हटलंय महाराष्ट्रातली मुंबई प्रांतामधील पहिली राजकीय संघटना, तर काही ठिकाणी म्हटलंय भारतामधील पहिली राजकीय संघटना आहे. ह्याच्या बाकीच्या तारखांबद्दल काय बोललेलं नाही तुम्हाला किंवा लिहून पण दिलेलं नाही, पण ही तारीख मात्र महत्त्वाची आहे. वर्ष तर महत्त्वाचं आहेच आहे, पण तारीख सुद्धा महत्त्वाची आहे. तारीख म्हणजे 26 ऑगस्ट 1852 या दिवशी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेमध्ये मग अध्यक्षपद कुणाकडे होतं, तर अध्यक्ष होते स्वतः नाना शंकरशेठ म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ होते अध्यक्ष. आणि सन्माननीय अध्यक्ष नावाचा एक प्रकार असतो, तर सन्माननीय अध्यक्ष होते जमशेदजी जिजेभाई. सन्माननीय अध्यक्ष कोण होते, जमशेदजी जिजेभाई. आणि अध्यक्ष कोण होते, नाना शंकरशेठ. सचिव भाऊदाजी लाड. तर अशा प्रकारची संघटना होती. यानंतर पुढं 1855 मध्ये मुंबईमधील पहिले कायदे महाविद्यालय सुरू केलं झालं होतं, लॉ कॉलेज. कायदे महाविद्यालय म्हणजे लॉ कॉलेज, विधी महाविद्यालय. तर हे अशा प्रकारे 1855 मध्ये मुंबईमध्ये पहिलं लॉ कॉलेज जे आहे त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा नानांचा वाटा. यार कुठं कुठं वाटा यांचा, काही गोष्ट सुटली का नाही कधी, तर भरपूर काही गोष्टी केल्या त्यांनी. खूप काही संघटना, संस्था, कॉलेजेस, दवाखाने या नानांनी त्यांच्या कालावधीमध्ये स्थापनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर पुढं 1857ला बघा मुंबई क्रमानुसार कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली होती. तर मग ह्या मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नानांनी आधीपासूनच सातत्यानं प्रयत्न केला होता. आणि मग ह्या चार्ल्स वूडचा खलिता जो आहे 1854चा, त्या चार्ल्स वूडच्या खलित्यामध्ये देखील ह्या विद्यापीठांच्या स्थापनेची शिफारस होती. आणि पुढं मग जेव्हा 1857 मध्ये मुंबई प्रांतामध्ये विद्यापीठाची स्थापना झाली, त्यानंतर मग पुढंच याच विद्यापीठाचे पहिले फेलो जे आहेत ते पहिले फेलो देखील हेच नाना शंकरशेठ आहेत. पहिले फेलो याच्यामध्ये जरी नसला पॉईंट तरी ऍड करून ठेवा. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण आहेत, तर या विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत नाना म्हणजेच जगन्नाथ शंकरशेठ. 1861ला राणीच्या जाहीरनामा 1858ला आला. त्यानंतर 1858चा भारत सरकार कायदा होता आणि त्यानंतर एक कायदा झाला, त्याला भारतीय परिषदांचा कायदा म्हणतात 1861. तर या 1861च्या कायद्यानंतर मुंबई कायदे मंडळामधले पहिले भारतीय सदस्य कोण होते, तर ते आहेत नाना शंकरशेठ. मुंबई कायदे मंडळातील पहिले भारतीय सदस्य आहेत नाना शंकरशेठ. यानंतर पुढचा पॉईंट यांच्यामध्ये महत्त्वाचा असणारा तो म्हणजे त्यांच्यावर नानांवरती 1857च्या उठावामध्ये नाना सहभागी आहेत असं ब्रिटिशांना डाऊट होता, शंका होती. आणि नाना फक्त सहभागीच नाहीत तर ते क्रांतिकारकांना पैसा पुरवतात असा त्यांच्यावर डाऊट होता. त्यामुळं मग त्यांची चौकशी करण्यासाठी सुद्धा एक ब्रिटिशांनी कमिटी नेमली होती. यानंतर पुढं अशा प्रकारे बघा ह्या गर्भश्रीमंत सोन्याचा चमचा जो आहे तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले नाना शंकरशेठ यांच्या संपत्तीचा त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्या व्यवहार चातुर्याने, व्यवहार कुशलतेने संपत्तीमध्ये वाढ केलीच, पण ही संपत्ती त्यांनी समाज उपयोगी कार्यासाठी सातत्यानं वापरली. आपली अर्ध्याहून निम्मी संपत्ती त्यांनी समाजासाठी, या आपल्या भारतीय लोकांसाठी खाली केलेली आहे. तर अशा प्रकारे या अनेक गोष्टी केल्या त्यांनी नानांनी. काय काय केलं तर गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना, सामाजिक उपक्रम राबवले. त्यानंतर मुंबईमध्ये स्मशानभूमीसाठी स्वतःच्या जमिनी दिल्या. अनेक समाज उपयोगी कार्य त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारे मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. अनेक दवाखाने उभारले, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, राजकीय संघटनांची निर्मिती केली. आणि हे सगळं केलं म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे आचार्य आत्रे किंवा प्र के आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे. नानांना काय म्हणतात, तर नानांना त्यांनी एक शब्द वापरलाय, तो शब्द म्हणजे मुंबईचा अनभिषिक्त सम्राट. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोण म्हणतं, तर
आचार्य अत्रे, प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असा शब्द वापरलाय. त्यानंतर मुंबईचे शिल्पकार नावाचा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे शिल्पकार असं कोण म्हटलं तर एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे गंगाधर गाडगीळ. गंगाधर गाडगीळ हे बोललेत की मुंबईचे शिल्पकार. त्यानंतर दादाभाई नौरोजी आहेत. खूप लोक आहेत ज्यांनी मुक्तकंठानं नानांची स्तुती केलेली आहे, पण तरीही परीक्षेमध्ये विचारला गेलेला पॉईंट आहे मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असा नानांचा गौरव कोणी केलाय. म्हणजे या थोडक्यात शब्दाचा अर्थ काय होतो तर अभिषेक राजे वगैरे असतात ते राजे जे असतात अभिषेक करून किंवा राज्याभिषेक करून राजे बनतात. तर हे कुठलाही अभिषेक न करणारे लोकांनी त्यांना मनामधून पदवी मुंबईचा राजा सम्राट ही दिलेला असायचा अर्थ होतो या वाक्याचा. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, अभिषेक न केलेला सम्राट म्हणजेच नाना शंकर शेठ. आणि ह्या नानांचं पुढं 31 जुलै 1865 मध्ये मुंबईमध्ये त्यांचं निधन झालंय. निधनाचं कारण आहे टायफॉइड म्हणजेच विषमज्वर. आणि या विषमज्वरानं अशा प्रकारे नाना शंकर शेठ यांचं निधन झालेलं आहे. आपण थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढील लेक्चरमध्ये.